नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघत आहात तुम्ही समोर इथे आपण भेंडी कापून घेतलेली आहे. आज आपण बनवणार भेंडीची खमंग भाजी. कोणाकोणाला इथे भेंडी आवडते त्यांनी जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. मला तर फार फेवरेट आवडते, माझी तर भरपूर फेवरेट आहे भेंडीची भाजी. तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर आपण सर्वप्रथम भेंडी कापून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 कांदे, मिरच्या घेतलेल्या आहे, 2 टमाटर, असे मस्तपैकी ना फ्रेश असे इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या आज आणि ते आपण चॉप करून घेतलेले आहेत आणि हे इन्ग्रेडियंट्स आपल्या भेंडीच्या भाजीमध्ये जाणार आहे. भेंडी फटफट होणारी डिश आहे, जास्त काही टाईम लागत नाही, जास्त काही वेळ लागत नाही. आणि तुम्ही सर्वप्रथम बघत आहात आपण ही फक्त भाजून घेतलेली आहे, ना तेल ना काही, फक्त भाजून घेतलेली आहे. का तर त्याचा चिकटपणा जाण्यासाठी भेंडीचा फक्त आपण कढईमध्ये भाजून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये आपण हे तेल ओतलेलं आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे, आपला कढई ऑलरेडी गरम होती, त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे कांदा. हा कांदा चांगला आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. मला तर अशीच भेंडी आवडते, साधी सिम्पल, जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही आहे. टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. सकाळ सकाळ उठलं ना की टिफिनसाठी आपल्याला लगबग असते काय बनवायचं काय नाही बनवायचं. तर ही डिश, अशा काही डिशेस आहे आम्ही तुमच्याबरोबर नेहमी शेअर करू, मी आणि आई. आणि तुम्हाला माहिती पडेल की टिफिनसाठी भरपूर असे इझी डिशेस असतात, त्या तुम्ही फटाफट बनवू शकता सकाळ सकाळ. त्याच्यानंतर आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे, कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची ॲड केलेली आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचे आहेत हे इन्ग्रेडियंट्स आणि वेळ न दवडता आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट्स म्हणजे टमाटर पण ॲड करायचे आहेत ह्याच्यामध्ये. पहिले आपले मिरची चांगली फ्राय होऊन द्यायची, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर पहिली आपल्याला भेंडी भाजून घ्यायची. तर तुम्ही ते बघू शकतात ब्राऊन कलरचं जे आहे ते भेंडी आपण पहिली भाजून घेतलेली आणि त्याच्यानंतर आपण मग तेल, कांदा, मीठ, हळद टाकलेलं आहे, मिरची टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेले आहे टमॅटोज. तर आम्ही अशी पद्धतीने बनवतो, तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर जरूर या पद्धतीने तुम्ही भेंडी ट्राय करून बघा घरी. भरपूर फटफट होते, जास्त काही टाईम लागत नाही. आपल्या भरपूर गृहिणी आहेत ज्यांना टाईम नसतो, वेळ नसतो, ऑफिसला जाणाऱ्या असतात, ऑफिसची लगबग असते मुलांना शाळेत जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी. तर त्यासाठी फटफट होणाऱ्या डिशेस आम्ही तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. टिफिनसाठी, लंचसाठी पण एक चांगला ऑप्शन आहे. डिनरसाठी तुम्ही करू शकता चपाती आणि भेंडी, भाकरी आणि भेंडी, बेस्ट ऑप्शन असू शकतं. हे आपण चांगली आता मिक्स करून घ्यायचं. आपला कांदा, टमाटर, मिरची चांगले मस्त फ्राय झाल्यावरच 5 मिनिटांनंतर आपल्याला भेंडी ॲड करायची आहे, चांगली परतून घ्यायची आहे. ही भेंडी हा एक चांगला ऑप्शन आहे टिफिनसाठी आणि लंच या रेसिपीसाठी. चांगली फ्राय करून घ्यायची, चांगली परतून घ्यायची. 5 ते 6 मिनटं, जास्त काही वेळ लागत नाही आहे, फटाफट होणारी डिश आहे, भरपूर वेळ वाचतो आपला. इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर अ रस्सा भाजी तुम्ही ही अशी सुकी भाजी ट्राय करू शकतात. ह्या अशा भाज्या आहेत, अशा भरपूर भाज्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू, प्रिपरेशन शेअर करू. तर तुम्ही बघू शकता ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. मसाल्यांमध्ये चांगली हे झालेली आहे, मिक्स झालेली आहे. कांदे, टमाटर, मिरची प्रॉपरली फ्राय झालेले आहेत, भेंडी पण चांगली फ्राय झालेली आहे. तर चला हिला आता आपण साईड डिशमध्ये सर्व करून घेऊया. ही बघा तुम्ही बघू शकता साईड डिशमध्ये आपण सर्व करून घेतलेली आहे भेंडी. मस्त अशी खमंग झालेली आहे, झणझणीत झालेली आहे, स्पायसी भेंडी झालेली आहे. तर चपातीबरोबर हिचा टेस्ट तर काही औरच लागणार आहे. तर मला तर भरपूर आवडते भेंडी खायला. तुम्हालाही आवडत असेल तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघत जा. आपण भरपूर मेहनत घेतो हे व्हिडिओज तयार करण्यासाठी. इट्स अ हंबल रिक्वेस्ट युअर मुंबई किराय चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सोशल मीडिया हँडल असेल तर तुम्ही सोशल मीडियावर पण हा शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या व्हिडिओची रीच वाढेल. प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट यू ऑल, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, कशी वाटली ही डिश? मस्त झालेली आहे, झणझणीत. तर मला तर फार आता भूक लागलेली आहे. तर चला, मी आता चपाती आणि भेंडी खायला बसतो. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.